हाय सगळ्यांना, नमस्कार आणि गुड आफ्टरनून. तर आता 3:30 वाजले आणि मी आता व्लॉग सुरू करते. काल मी करणार होते, म्हणलं चिकनची रेसिपी म्हणजे मी कसं बनवते ते मी शेअर करेन. आणि मी केलं सुद्धा होतं थोडंसं शूट, व्हिडिओ शूट करून स्वयंपाक करणं थोडंसं मला टाईम घेत होतं. म्हणलं असू दे, शॉर्ट व्हिडिओ करूया. तर मग मी शॉर्ट व्हिडिओ काल टाकलाय, तो तुम्ही चेक करा नसेल बघितला तर. तर आता मी शिवांशला घेऊन आले थोड्या वेळापूर्वी 3 वाजता. आणि शिवांश आला की मग माझे कामं सुरू होतात बाकीचे. तो येईपर्यंत मी आराम करते. रात्री ऑफिस आहे त्याच्यामुळे. तर तो आलाय आणि अभ्यास चालू आहे त्याचा. तर आता मी करते स्वयंपाकाला सुरुवात आणि मी बनवते अंड्याची भाजी. अंड्याची भाजी, अंडा करी म्हणू शकता. मी तुमच्याशी शेअर करेल की मी कशा पद्धतीने बनवते. तसं तर मी काही स्वयंपाकात खूप हुशार वगैरे आहे असं नाही आहे. उलट मला स्वयंपाकाचा खूप कंटाळा पण आहे आणि मी खूप उशिरा शिकले आहे स्वयंपाक वगैरे, म्हणजे लग्नानंतरच शिकले चपाती करायला सुद्धा. तर अंड्याची 2 प्रकारे मी भाजी करते. एक म्हणजे अंडे उकडून घेते आणि मग रस्सा वगैरे बनवते तशी. आणि दुसरी म्हणजे अंडे फोडून जी भाजी बनवतात तशी. तर यांना उकडलेल्या अंड्याची भाजी नाही आवडत. अंडे वेगळे लागतात आणि रस्सा वेगळा लागतो. त्यांना आवडते अंडे फोडून केलेली भाजी. मला बॉईल अंड्याची भाजी आवडते, पण आज मी जशी त्यांना आवडते तशी करणार आहे. ॲक्च्युली मी चिकनला जो मसाला बनवते ना, सेम तसाच मसाला बनवते. तर चला सुरू करूया. सगळ्यात आधी मी कणिक मळून घेते आणि मी राईस पण करणार आहे थोडासा आणि भाजी. तर चला सुरू करू. तर सगळ्यात आधी आपलं ट्रायपॉड सेट करू इथे किचनवर. मी पण दिसले पाहिजे आणि मी काय करते ते पण दिसलं पाहिजे तुम्हाला. तर ठीक आहे, सध्या मला गॅसवर काही करायचं नाही आहे लगेच. आता फक्त कणिकच मळायची आहे. तर कणिक मळून झाली आहे माझी. आता राईस टाकते. चपात्या पण आहेत त्याच्यामुळे राईस जरा कमीच लावते. आणि माझं ऑफिस आहे ना, आज नाईट शिफ्ट आहे. मला राईस खूप आवडतो, पण ऑफिस असल्यामुळे मला झोप लागेल म्हणून मी राईस कमी खाते. तर थोडाच लावते. तर मी आता बनवते भाजीसाठी मसाला. तर हा मसाला बघून घ्या, कारण मी काल जे चिकन बनवलं होतं त्याच्यासाठी सेम मसाला बनवला होता आणि मी असंच करते चिकन पण. इथे घेतले 2 कांदे मीडियम साईजचे आणि 1 टोमॅटो घेतला आहे मीडियम साईजचा. कोथिंबीर घेतली आहे आणि खोबरं घेतलं आहे. आणि आता हे सगळं आपण तेलामध्ये भाजून घेऊ आणि मग हे जाणार आहे मिक्सरमध्ये. त्याच्यामुळे मी मोठे मोठे कट केलेत. तर मी इथे कढई ठेवली आहे गॅसवर. याच्यात आपण टाकूया तेल. तर जे चिकन फ्राय केल्याचं तेल होतं ना, ते मी यूज करते. तर ठीक आहे, एवढं तेल मसाला भाजण्यासाठी. तर तेल गरम झाले. मी सगळ्यात आधी टाकते थोडेसे जिरे. जिरे टाकल्यानंतर कांदा टाकते. तर मसाला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. काळपट होईपर्यंत जरी भाजून घेतला तरी चालतं, उलट अजून छान चव लागते. खूप जास्त पण नाही आणि एकदम असा कच्चा कच्चा पण नाही घ्यायला पाहिजे. तर हे बघा, असा मी कांदा आता भाजलाय आपला. आता आपण याच्यामध्ये टाकूया टोमॅटो. कांदा आणि टोमॅटो भाजलाय, तर आता मी ना कोथिंबीर टाकते. कोथिंबीर कोथिंबीर आणि खोबरं दोन्ही पण टाकते. तर आपला मसाला व्यवस्थित भाजलाय आणि मी गॅस बंद केलाय. आता हा काढून घेते आणि थंड होऊन देते, म्हणजे आपल्याला मिक्सरमधून काढता येईल. हे बघा, असं आपण मसाला भाजून घेतलाय. आता मी याच्यामध्ये थोडेसे आल्याचे तुकडे आणि थोड्याशा लसूण पाकळ्या ॲड करते. तर मसाला थंड झालाय. मी याच्यामध्ये लसूण आणि आल्याचे तुकडे ॲड केलेत थोडेसे. आता आपण हे टाकू मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर इथे मी ठेवलंय पाणी गरम करायला भाजीसाठी. आणि आता आपण काय करू, ही जी कढई आहे ज्यात आपण मसाला भाजलाय, याच्यामध्ये अंडे आपण
फोडून आणि याच्यामध्ये आपण अंडे फोडून फ्राय करून घेऊया. तर आत्ताच मेडताई येऊन भांडे घासून गेल्यात आणि मी अंडे असे फ्राय करून घेतले तेलामध्ये. आता आपण मसाला वगैरे टाकून भाजी टाकून देऊया. हे काढून घेते प्लेटमध्ये आणि याच कढईमध्ये आपण भाजी बनवू. तेल टाकते कढईमध्ये. पाणी आपण ऑलरेडी गरम करून ठेवलंय भाजीसाठी. तेल गरम झालं, याच्यात मसाले ऍड करू. थोडीशी हळद, 2 चमचे धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट टाकते आणि अर्धा चमचा हे घरचा मसाला आहे. हा जास्त तिखट आहे म्हणून थोडाच टाकते, कारण शिवांश पण खाणार आहे, तो जास्त तिखट खात नाही. आणि अर्धा चमच्याला थोडा जास्त मी चिकन मसाला ऍड करते आणि हे टाकू तेलात. आता टाकू आपण वाटलेला मसाला. आता याच्यामध्ये टाकू गरम पाणी. यात टाकूया मसाल्याच्या भांड्यात. आता अंडे जे फ्राय केलेले होते याच्यामध्ये टाकून देऊया. आणि यात पाणी ऍड करूया जेवढं पाहिजे तेवढं. आणि सगळ्यात शेवटी मीठ. तर भाजी शिजते तोपर्यंत मी चपात्या पण करून घेते, कारण मला पण भरपूर भूक लागली आहे. ते थोडे उशिरा येणार आहेत, तोपर्यंत आले तर ठीक, नाही तर मग मी जेवण करून घेईल. आता मी हे इकडे छोट्या गॅसवर ठेवते. आणि इकडे पटपट चपात्या बनवून घेते. मी ना आधी मला जेवढ्या चपात्या करायच्या तेवढे उंडे बनवून घेते आणि मग पटपट चपात्या करते. कारण सुरुवातीला तवा तापलेला नसतो, तर आपल्याकडे थोडा टाइम असतो की आपण उंडे बनवून ठेवू शकतो. आणि मग नंतर तवा तापला की पटपट चपात्या होतात आणि मग जास्त गॅस वाया जात नाही. आणि अजून एक गोष्ट, मी एकदा डीमार्टचा माझा हॉल शेअर केला होता, ज्याच्यामध्ये मी डीमार्टचं पीठ आणलेलं, आटा रेडीमेड, जो मी पहिल्यांदाच मला ट्राय करून बघू कसा आहे. तर तो मी वापरला, पण मला तो बिलकुल नाही आवडला, कारण त्याच्या चपात्या बिलकुल फुलत नव्हत्या आणि खूप अशा, म्हणजे कधीच त्याच्या चपात्या सॉफ्ट झाल्या नाही. कसं पण पीठ म्हणा, काही पण करा, पण चपात्या मला नाही आवडल्या. म्हणजे मला असं झालं होतं की कधी संपेल आणि कधी मी माझं म्हणजे घरचं पीठ आहे ते यूज करेल. तर बघू शकता आपली भाजी तयार आहे बनवून. दिसायला तर खूप छान दिसते, अशी घट्टसर झाली आहे. आणि याची टेस्ट कशी आहे हे जेव्हा येतील घरी आणि जेवण करतील तेव्हा मी त्यांच्याच कडून ऐकवेल की याची टेस्ट कशी झाली आहे. तर माझं जेवण बनवून रेडी आहे पूर्ण आणि मी घेतलंय जेवायला. राईस आणि भाजी घेतली आहे. चपाती मी मे बी रात्री खाईल एखादी. आत्ता राईस खाते, कारण मला आवडतो राईस. तर छान असं माझं जेवण झालंय. थोडासा मी राईस आणि 1 चपाती खाल्ली भाजीसोबत, पण मला चपातीपेक्षा जास्त राईस सोबत चांगली टेस्ट लागली भाजीची. तर म्हणलं आता मी थोडीशी नॅप घेते, कारण आज पण मी बिलकुल झोपले नाही. तर हे बसले आता जेवायला. 8 वाजून गेले ना, मला ऑफिस आहे. चला टेस्ट करा आणि सांगा. हो.
चल मस्त आहे मस्त. नाही ओके. तर यांचं चालू आहे जेवण आणि शिवांश खेळतोय बाहेर मित्रांसोबत आणि माझा झाला आहे टाईम लॉगिंगचा ऑफिसचा. नको नको वाटते यार म्हणजे. तर चला पंचिंग केलं आहे ऑफिसला आणि आता सुरू झालं आहे ऑफिस. 8:15 वाजले. आज असे मोठ्याने गाणे लावून देणार म्हणजे मला झोप नाही येणार, नाहीतर मग बघू आता काय होते. तर चला लॉग इन तर केलं आहे. आता जरा चेहरा धुते कारण खूप डल वाटतोय. दिवसभर ते जेवण वगैरे बनवलं, त्याच्यानंतर मी फेस वॉशच नाही केला, तर करून घेते आणि मग बॅक टू वर्क. तर आत्ता मला वाटतं रात्रीचा 1 वगैरे वाजला असेल आणि म्हणलं थोडा चहा घेऊ म्हणजे फ्रेश वाटेल. तर मी इथे चहा ठेवते आहे. तर इथेच आपला आजचा व्हिडिओ एंड करते आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. थँक्यू.